हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. व्हिडिओची सुरुवात इथे मी व्यायामापासून करते. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की साखर बंद कशी करावी आणि त्यासोबत काही 8 सवयी दिल्या होत्या. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर आय एम शुअर डेफिनेटली तुमचं 4 ते 5 किलो वजन महिनाभरात कमी होईल. आणि आपल्याकडे जर आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशी आपण साध्य करू शकतो. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या सवयी बदलणार नाही तोपर्यंत तुमचं जीवन बदलणार नाही. तुमच्या यशाचं रहस्य हे तुमच्या डेली जीवनातल्या रोजच्या सवयींमध्ये आहे. त्यामुळे आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे ह्या गोष्टी ठरवूनच आपण आत्मविश्वासाने सुरुवात करायची आहे. आता सर्वात प्रथम तुम्हाला जर व्यायामाची सवय नसेल तर तुम्ही सकाळी उठून बघा हलकेसे प्रकार करा व्यायामाचे. असं नाही आहे की खूप घामच गेला पाहिजे किंवा खूप स्ट्रेचिंग केलं पाहिजे. तर हलक्या व्यायामाने तुम्ही सुरुवात करा. तुमचं शरीर पहिलं ॲक्टिव्ह करा आणि त्यानंतर हळूहळू तुम्ही स्टॅमिना वाढवा तुमचा. आणि त्यासोबत बघा स्ट्रेचिंगचे प्रकार चालू करा. तर बघा तुमचं वाढलेलं पोट किंवा शरीरामध्ये जे वाढलेले फॅट्स आहे ते हळूहळू कमी होतील. तर आता मी तुम्हाला बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रकार दाखवते. तर आज मी थोडंसं झुंबा किंवा असं कार्डिओ असं जमेल तसं मी म्युझिक लावून करत असते स्वतः आणि त्याची मी सवय केलेली आहे. जर तुम्हाला एकटं करायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही म्युझिक लावा मुलांसोबत. मुलांना पण चांगली सवय लावा व्यायामाची, त्यांच्यासोबत तुम्ही करा. तर कधी नवऱ्याला सुट्टी असेल तर त्याच्याही सोबत तुम्ही असं व्यायामाचे प्रकार करू शकता. तर मी असं हळूहळू स्वतः सवय केली. नंतर मी मुलांनासुद्धा तशीच सवय लावली आणि असं म्युझिक लावून सकाळचं एक अर्धा तास 15-20 मिनटं पहिले तुम्ही सुरुवात 15-20 मिनटं करा. नंतर मग तुम्ही हळूहळू स्टॅमिना हळूहळू टायमिंग वाढवा आणि अर्धा पाऊण तास असं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून असे वेगवेगळे प्रकार करा. तर हे पोटावर बघा बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे. मी रोजचे असे पोटाचे 7 ते 8 प्रकार करते, त्यासोबत स्ट्रेचिंग करते. आणि असं कार्डिओ झुंबा आठवड्यातून एकदा ठरवून केला ना की हलतं शरीर कायम हलतं राहतं बघा. आणि आपण प्रत्येक स्टेप अशी सतत म्हणजे आपण कंटिन्यू करत असतो ना, त्यामुळे आपल्या शरीरातले फॅट्स हळूहळू ते रिड्यूस व्हायला लागतात. आणि साखर जर तुम्ही बंद केली नसेल तर तुम्ही आजपासूनच अगदी बघा ठरवून तुम्ही साखर बंद करा. आता एकदम होणार नाही आहे, तुम्ही हळूहळू करा. जर तुम्ही माझ्यासारखे टी लवर असाल तर तुम्ही तिथे साखरेचा जर वापर करत असाल तिथे गुळाचा करा. किंवा तुम्हाला गूळ चालत नसेल तर तुम्ही आज समजा 1 चमचा पहिले तुम्ही घालत असाल तर तिथे अर्धा चमचा घाला. अर्धा चमच्याची नंतर थोडी थोडी कमी करत करत असं घ्या. आणि त्या चहाला तुम्हाला कसं म्हणजे पहिल्यासारखी चव लागेल असं तुम्ही करा. जर तुम्हाला गोड प्यायची सवय असेल तर तुम्ही तिथे गुळाचा वापर करा. आणि पण थोडंसं किंचित टाकता नंतर हळूहळू एकदा सवय झाली ना की ती आपण बरोबर करतो आणि त्याची सवय आपल्याला होऊन जाते. त्यामुळे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करा. आता साखर आपण जर जास्त प्रमाणात खात राहिलो म्हणजे साखर आता चहा गोड किंवा काही स्वीट मिठाई. आता बऱ्याच जणांना सवय असते की जेवण केल्यानंतर स्वीट खायचं, पण हे साप चुकीचं आहे. जेवण केल्यानंतर कधीही तुम्ही स्वीट घेऊ नका. हवं तर तुम्ही बडीसोप वगैरे असं पाचक करून ठेवा आणि तसं तुम्ही घेऊ शकता 1 चमचा. आणि ऑलरेडी आपण ज्या भाज्या खातो पालेभाज्या त्याच्यातून आपल्याला ऑलरेडी शरीराला शुगर साखर मिळत असते. त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा अशी साखर गोड स्वीट घेऊ नका. त्यासोबत असं बघा असं हेल्दी रोजचं नाश्त्यामध्ये हेल्दी काही ना काही बनवायचं. आता अंडी अशी उकडून तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी 1-1 2-2 अंडं घ्यायचं आहे. जर खूप फॅट्स अतिरिक्त चरबी असेल शरीरामध्ये तर तिथं पिवळा भाग हा अवॉइड करायचा आणि व्हाईट भाग अंड्याचा खायचा. त्यावर थोडंसं ब्लॅक सॉल्ट असं भुरभुरायचं किंवा नाहीतर तुम्हाला जर नसेल चालत तर तुम्ही स्किप करू शकता. तर असं 1 किंवा 2 अंडं रोजचं खायचं आहे. किंवा लहान मुलांनाही तुम्ही असं देऊ शकता. त्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे. तर आठवड्यामधून असं तुम्ही ठरवून नॉनव्हेजसुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अंडी चिकन वगैरे मटण किंवा मटण सूप चिकन सूप असं घ्यायचं आहे. जे शरीरासाठी म्हणजे आपल्याला ताकद देणारं भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम आहे असं तुम्ही आहार घ्यायचा आहे. आणि त्यासोबत जिथे बघा म्हणजे मेडची गरज नाही आहे तर तिथे तुम्ही स्वतः
ती कामं हाताने स्वतः करा. म्हणजे हलतं चालतं असलं ना की आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं. काही ना काही करत असलो ना आपण की आपलं बघा मेंदूलासुद्धा आपल्याला काही ना काही सुचत असतं आणि आपला मेंदू ॲक्टिव्ह होतो. आणि उठल्याबरोबर तुम्ही रोज एक नव्याने काहीतरी करण्याचं तुम्ही स्वतःशी ठाम निश्चय करायचा आहे आणि तुमचं मन जसं करेल तसं तुमचा मेंदू करायला लागतो आणि त्यामुळे तुम्ही पहिलं मनाशी ठरवायचे तुम्हाला आज काय करायचे. रोज एक नवीन टास्क आपण स्वतःला द्यायचा आहे आणि त्या पद्धतीने करायला घ्यायचं आहे. आणि तसंच आहारामध्ये असं पौष्टिक आहार घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला सेपरेट असं डाएट करायची गरज पडणार नाही. तर बघा मी असं नाश्त्यामध्ये भरपूर सारे प्रकार आपल्याला करता येतात. असं नाही की रोज पोहे उपमाच खायचं किंवा इडली सांबारच खायचं. तुम्ही असं भरपूर प्रोटीनयुक्त असं ओट्स घेऊ शकता किंवा ओट्स चिला साधेसुद्धा ओट्स मिळतात ते दुधामध्ये शिजवायचे. कधी इडली सांबर किंवा डोसा उत्तप्पा किंवा पोहे उपमा त्याचबरोबर बघा असं अंडीसुद्धा बॉईल करून तुम्ही खायचं आहे किंवा सकाळी सकाळी तुम्ही मेथी डिंकाचे लाडू बनवून ठेवले तर त्यातला एखादा लाडू तुम्ही सकाळी खायचा आहे. काहीतरी खायचं आहे आणि नंतर मग त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही एक्सरसाइज करायला घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही भरपूर असा नाश्ता करायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करायला घेता त्याच्या अगोदर आपण रात्री लवकर जेवण करतो आणि झोपल्यानंतर 10 ते 12 तास होतात. तर मग तुम्ही काय करायचं की सकाळी बघा तुम्ही गरम पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही रात्री 2 बदाम भिजायला घालायचे किंवा 2 बदाम 2 खजूर किंवा अक्रोड 4 मनुके असं तुम्ही सुकामेवा घेऊन थोडंसं असं कोमट पाणी वगैरे घेऊन त्यानंतर 15-20 मिनिटांनी व्यायाम करायला घ्यायचा आहे. व्यायाम झाल्यानंतर मग तुम्ही फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून तुम्ही नंतर नाश्त्यामध्ये काही तुम्ही घ्यायचा आहे. नाश्ता भरपूर करायचा आहे आणि 9 ते 10च्या दरम्यान नाश्ता करायचा आहे. त्याचबरोबर दुपारचं जेवण लंच हे तुमचं 1 ते 2च्या दरम्यान झालंच पाहिजे. असं तुम्ही ह्या फिक्स टायमिंग ठेवायचा आहे. तुमचा आहार कसा घ्यायचा, नाश्ता कसा करायचा, त्याचबरोबर डिनर, रात्रीच्या जेवणात काय घ्यायचं. अगदी लाईटली तुम्ही मसाले भात, खिचडी किंवा अगदी अर्धी भाकरी ज्वारीची असं तुम्ही रात्रीच्या जेवणातसुद्धा घ्यायचं आहे. म्हणजे असं जर तुम्ही सवय केली आणि घरामध्ये तसंच बनवलं तर सगळ्यांना ती सवय होऊन जाते आणि आपलं बघा शरीर आपलं ॲक्टिव्ह राहतं. आपल्याला एक ताकद मिळते आणि रोज एक नव्याने काहीतरी करायचा प्रयत्न करायचा. काही वेळेला काय होतं की आपण खूप अति विचार केल्याने सुद्धा आपलं वजन वाढतं. सतत निराश, सतत टेन्शनमध्ये किंवा काही ना काही विचार करत बसलो, नको त्या गोष्टींचा फार विचार करत राहिलो तर मग एक आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि आपला मेंदू तसेच विचार करायला लागतो आणि आपलं मन पण तसंच होतं आणि नंतर आपण तसेच वागायला लागतो. त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टींकडे तुम्ही जेवढं कमी लक्ष द्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी ते फायद्याचं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मनाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा. स्वतःच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहायचं आहे. काहीतरी सुचवत राहायचं आहे. घरातली धुणं भांडी ती तर सगळ्यांनाच असतात घरामध्ये. ती तर काही कामं चुकलेली नाही आहेत कोणाला. ती करूनसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा स्वतःसाठी काय करता येईल हे आपण सुचवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण आपली कामं करत राहायचं. स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायचं आणि तसेच आहार वगैरे व्यवस्थित घ्यायचा. आपण आता अलीकडं बघतोय की खूप सारे आजार निघालेले आहेत की थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, BP, शुगर, त्याचबरोबर PCOD, कोणाचे प्रॉब्लेम वेळेवर पिरियड्स येत नाही आहेत. काही ना काही प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात. तर प्रत्येकाला काही ना काही हवं असतं आणि तसं प्रत्येकाचं मनासारखं घडेल असं नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा. साखर बंद करा तुम्ही आणि साखर बंद जर केली तर बघा तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, तुमची स्किन छान राहील आणि त्याचसोबत बघा तुम्हाला कुठलेही आजार जडणार नाही. ऑलरेडीच आपल्याला बघा आपण जो आहार घेतो पालेभाज्या वगैरे त्याच्यातून आपल्याला भरपूर साखर मिळत असते. त्यामुळे एक्स्ट्रा आपण स्वीट टाळायचं आहे, अवॉइड करायचं आहे. मिठाई वगैरे तुम्ही खात असाल तर हळूहळू कमी करा, पण ती करा कमी. आणि तुम्ही जेव्हा साखर बंद कराल ना तेव्हा बघा काय फरक पडतो आणि जेव्हा तुम्ही अतिप्रमाणात जास्त स्वीट किंवा साखर घेत असाल तर तेव्हा काय फरक पडलेला आहे हे तुम्हाला कळेलच.
तर अतिप्रमाणात साखर घेतल्याने, स्वीट खाल्ल्याने खूप फॅट्स वाढतात, अतिरिक्त आपलं चरबी वाढते, वजन वाढतं आणि त्यामुळे आपल्याला सारखा आळस, कंटाळा, थकवा येतो, झोपावंसं वाटतं आणि काही काम करायला उत्साह राहत नाही. आपण एका जागेवर बसलो तर तिथेच आपण बसून राहतो, इवन आपण स्वतःला सुद्धा आवरत नाही. आणि खूप जास्त वजन वाढल्यावर नंतर आपल्याला काहीच करायची इच्छा होत नाही आणि अजून वजन आपलं वाढत जातं आणि त्यानंतर आपली स्किन, आपलं शरीर ढिलं लूज पडतं. अगदी तुमचं वय पण नसतं तरी तुम्ही अगदी वयापेक्षाही जास्त दिसता, खूप एजड दिसता. त्याचबरोबर बघा तुमची स्किन लूज ढिली पडते, सुरकुत्या यायला लागतात आणि चेहरा अगदी निस्तेज होऊन जातो. त्यामुळे तुम्ही साखर बंद केली नसेल तर हळूहळू पण आजपासूनच साखर बंद करा. जर तुम्ही साखर आजच बंद केली तर तुम्ही कायम चिरतरुण दिसाल. चिरतरुण म्हणजे दीर्घकाळ तरुण राहणे. अगदी तुम्ही 50शीत सुद्धा बघा 20चे 30शीचे दिसाल. एवढा फरक पडतो आणि त्यासोबत तुमची स्किन टाईट होईल, तुमच्या शरीरातले सगळे फॅट्स रिड्यूस व्हायला लागतील हळूहळू आणि त्यासोबत बघा तुम्ही कधी स्लिम दिसाल, कधी छान दिसायला लागाल हे देखील तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे साखर आजपासूनच तुम्ही घ्यायला कमी करा आणि त्याच्या जोडीला तुम्ही असं काही ना काही ड्रिंक घेऊ शकता दिवसभरामध्ये जर होममेकर असाल तर. मी बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये 3 ते 4 प्रकारचे ड्रिंक दाखवलेले आहेत की ते घेऊनच मी माझं वजन कमी केलेलं आहे. म्हणजे व्यायाम केला, त्याच्या जोडीला मी हे 3 ते 4 प्रकारचे ड्रिंक घेतले. त्यासोबत मी घरामध्ये आहार पौष्टिक करायचा प्रयत्न केला आणि रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी. तर हे असं मी आहार घेतला तर बघा सेपरेट डाएट करायची गरजच पडली नाही मला आणि लगेच माझं वजन असं कमी व्हायला लागलं, हलकं हलकं वाटायला लागलं, शरीर ॲक्टिव्ह राहायला लागलं आणि खरंच खूप छान वाटतं आपलं स्वतःलाच. तर आता हे मी पाणी जे बनवलं आहे तर यामध्ये बघा मी जिरं घातलेलं आहे, ओवा घातला आहे, अर्ध लिंबू घातलं आहे, 1 लिटर पाणी केलेलं आहे. 1 लिटर पाण्यासाठी अर्ध लिंबू वापरायचं. दालचिनीचा छोटासा तुकडा, त्याचबरोबर बघा आलं घातलेलं आहे छोटासा तुकडा किसून. हे पाण्याला उकळी घ्यायची. उकळी घेतल्यानंतर ते पाणी अगदी स्टीलच्या हॉट कोल्ड बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि दिवसभरामध्ये हे प्यायचं. याने एनर्जी येते, शरीर ॲक्टिव्ह राहतं आणि आपली जी शरीरातली चरबी आहे ती हळूहळू बघा बर्न व्हायला लागते. तर असे मी हॉट कोल्ड बॉटल याच्यामध्ये भरून ठेवते हे पाणी. म्हणजे जसं पाणी आपण भरू ना तसं ते बॉटलमध्ये ते पाणी राहतं. थंड तर थंड किंवा गरम तर गरम. तर आपण पिण्याजोगं भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा कधी तुम्हाला ताण लागेल तेव्हा हे पाणी प्यायचं. साधं पाणी पण त्याच्या जोडीला प्यायचं. त्यासोबत रात्रीचं सुद्धा फॅट कटर ड्रिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवले, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. घरातली कामं स्वतः आपण केली तर आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं. आपला मेंदू सतत काही ना काही बघा म्हणजे सुचवत राहतो आणि ॲक्टिव्ह होतो आपला मेंदू. आणि तुम्ही जर व्यायामाची सुरुवात केली ना तर बघा व्यायामाने शरीर खूप आपलं ॲक्टिव्ह राहतं आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतं, दिवसभर थकवा जाणवत नाही. तर मी तुम्हाला बघा सॅलड ज्यूस म्हणजे त्याचे आईस क्यूब बनवायचे, ABC क्यूब, ते सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. ते तुम्ही बनवून ठेवले तर ते सुद्धा तुम्ही जर 1 क्यूब किंवा 2 क्यूब जर पाण्यामध्ये घेतले तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये तर तेव्हा पण खूप तुम्हाला फ्रेश वाटेल. त्यामध्ये आलं वगैरे आपण घातलेलं असतं आणि तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबू पिळूनही, आता उन्हाळा लवकरच सुरू होतो आहे त्यामुळे तुम्ही असं दिवसभरात घेऊ शकता. तर हे बघा मी आता इथे ABC क्यूब पण असे बनवून ठेवते 1 आठवड्यासाठी. तर असं तुम्ही आईस ट्रेमध्ये आईस क्यूब तयार करायचे आणि रोज 1 किंवा 2 क्यूब असं पाण्यामध्ये घ्यायचं आहे. तर आता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले कसं बनवायचं आहे बघा. तर असं मी 8 दिवसांनी बनवते, दर आठवड्याला मी बनवून ठेवते. जर तुम्ही वर्किंग वुमन्स असाल, बाहेर जात असाल ऑफिसला तर असं तुम्ही आईस क्यूब बनवून ठेवू शकता. तर ते सुद्धा तुम्ही सकाळी घ्यायचं आहे. दुपारचं ते पाणी बनवून तुम्ही असं ऑफिसला जात असाल तर ते सुद्धा हॉट कोल्ड बॉटलमध्ये घेऊन जायचं आहे. त्यासोबत रात्रीचं सुद्धा तुम्ही जेवण झाल्यानंतर 1 तासाने बघा फॅट कटर ड्रिंक दाखवलेलं आहे मी. तर ते पण खूप इफेक्टिव्ह आहे आणि मोस्टली सगळ्यांनीच घरातल्यांनी घेतलं तर खरंच छान राहील. कारण ते म्हणजे खाल्लेल्यानं डायजेस्ट होतं आणि पचनक्रिया सुधारतं. तर सकाळी सकाळी जर तुम्ही गरम पाणी घेतलं आणि व्यायाम केला तर बघा तुमचे सगळे टॉक्सिन बाहेर पडतात आणि आपलं शरीर पोट जर साफ असेल तर आपलं शरीर निरोगी राहतं. त्यामुळे जेवढं तुमचं पोट साफ राहील तेवढं तुम्ही निरोगी राहाल, म्हणजे कुठलेही आजार जडणार नाही.
तर आपण बघतो की काही वेळेला काय होतं की बऱ्याच गृहिणींचा असा समज असतो की अरे आम्ही काही खात नाही किंवा आमचा आहार फार कमी आहे, आम्ही अर्धीच भाकरी खातो किंवा एकच चपाती खातो, तरी पण आमचं वजन कमी होत नाही, उलट वाढतच चाललेलं आहे. तर ते एकतर तुम्ही चुकीच्या वेळा पाळत असाल किंवा म्हणजे चुकीचा पद्धतीने आहार घेत असाल, त्यामुळे तुमचं वजन कमी होत नाही आणि वजन वाढत असतं. आता काही जण बघा, आपण बघतो की काही लुकड्या-सुकड्या असतात, तर त्यांचा आहार प्रमाणापेक्षा जास्त असतो, असं असतं. तरी पण ते किती त्यांनी खाल्लं तरी पण त्यांचं वजन वाढत नाही आणि ते लुकड्या-सुकड्याच असतात. तर का तर त्यांची म्हणजे ती कुडी जन्मतःच तसेच असतात, काही अजिबात सुधरत नाहीत किंवा काहींची तब्येत खूप असते, खूप फॅट्स असतात शरीरामध्ये, पण त्यांचा आहार फार कमी असतो. तर असं असतं. त्यामुळे आपण असं समज आपल्या डोक्यातून काढून टाकायचं आहे की लुकडं-सुकडं असणं म्हणजे फिट असणं. कारण लुकड्या-सुकड्या माणसालासुद्धा खूप सारे आजार आतून जडलेले असतात. असं नाही आहे की ती फिट आहे. उलट जास्त जाड पण नाही आणि जास्त लुकडं दिसणं पण चांगलं नाही आहे. त्यामुळे आपण असं थोडंफार हेल्दी पण असावं, पण आपण ॲक्टिव्ह असलो पाहिजे. आपल्याला कुठलेही आजार नसले पाहिजेत, आपल्याला एकही गोळी चालू नसली पाहिजे, तर आपण फिट आहोत असं समजायचं. आणि आपण प्रत्येक काम उत्साहाने ॲक्टिव्ह राहून आपण करतो ना, तेव्हा आपलं शरीर फिट राहतं असं समजायचं आपण स्वतःच. आणि आपण स्वतःला एक नव्याने रोज टास्क द्यायचा, वेगवेगळं काही ना काही शिकायचं, वेगवेगळं छान आपण स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचं. मन आपलं छान आनंदी असेल तर ते चेहऱ्यावर दिसून येतं. काही जण वजन कमी करतात, बाहेरचं प्रॉडक्ट घेतात महागातलं, त्याचबरोबर जिम जॉईन करतात, योगा सेंटर जॉईन करतात, महिनाभर करतात, 2 महिने जोशमध्ये करतात, परत नंतर आहे ते पूर्वस्थितीमध्ये येतात. त्यामुळे घरगुती पद्धतीने, अगदी नॅचरल पद्धतीने जर तुम्ही वजन कमी केलं, तर तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर कायम राहील. तुमची स्किन टाईट होईल, नितळ होईल. शरीरामध्ये पाणी भरपूर प्रमाणात घेतलं तर बघा कुठलेच आजार जडत नाहीत. आता असं नाही आहे की मी कुठली डॉक्टर आहे, कारण आपण तर ज्याला बघा जे हेल्थ कॉन्शियस असतात किंवा ज्यांना फिटनेसचं क्रेज असतं, तर ते काही ना काही सर्चिंगमध्ये असतात. असं केल्याने असं होईल, असं केल्याने असं होईल आणि ते केल्याने फरक पण पडतो. त्यामुळे आपण सतत काही ना काही जर असं घेत असेल, तर मग आपल्याला त्याचा फरक पडणारच. त्यामुळे तुम्ही अशा ह्या गोष्टी स्वतः करायला शिका. स्वतः सवयी करा. मग ते आपोआप आपल्या म्हणजे शरीराला ती सवय होऊन जाते आणि आपण तसंच करतो. तर हे असे आईस क्यूब मी बनवून ठेवते बघा. आता मी मागच्या आठवड्यामध्ये केलं होतं, तर ते संपलं. आता मी पुन्हा असे 2 ट्रे भरून ठेवते. मग मुलं पण घेतात असं दुपारच्या वेळात किंवा सकाळी पण तुम्ही असं नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने असं 1 ग्लासामध्ये 1 क्यूब घेऊ शकता. एवढं छान फ्रेश वाटतं ना, की बघा अजिबात थकवा जाणवत नाही आणि चवीला पण खूप छान लागतं. काही जण काय करतात, की बीट, गाजर, आवळा वगैरे ते किसून ग्राइंड करून त्याचा चोथा टाकून देतात. पण ते साफ चुकीचं आहे. त्याच्यामध्ये जीवनसत्व आहे. ज्याच्यात जीवनसत्व आहे तेच तुम्ही टाकून देता. तर ते टाकून न देता त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि अशा आईस क्यूब तयार करून ठेवा न गाळताच. आणि आवळ्याचं पण असं करू शकता तुम्ही. ते पण केसांसाठी, स्किनसाठी खूप फायद्याचं आहे. तर आवळ्यामध्ये सुद्धा असं बघा आलं वगैरे किसून जर तुम्ही घातलं आणि असे आईस क्यूब बनवून ठेवले, तर असं वेगवेगळं ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला व्हिडिओतच ऑलरेडी 3 ते 4 प्रकारचे ड्रिंक दाखवलेले आहेत. मग असं जर तुम्ही सारखं जर घेत असाल, तर तुमचं वजन कमी होणारच. तुम्ही महिन्यातसुद्धा तुमचं बघा 5 ते 10 किलो वजन कमी होऊ शकतं, जर तुम्ही ह्याच गोष्टी फॉलो केल्या तर. मग बाहेरचं तुम्ही फास्ट फूड, पॅकिंगचं सगळं बंद करायचं. घरात बनवलेलाच आहार घ्यायचा. अगदी बघा भात, चपाती खाऊनसुद्धा तुमचं वजन कमी होईल. भात पण अगदी क्वांटिटीमध्ये मनाचं समाधान करण्यासाठी 1-2 घासाचा भात खायचा. त्यासोबत तुम्ही एकच चपाती फुलक्यासारखी खाऊ शकता. बाजरीचं, ज्वारीचा वापर जास्त करायचा, भाकरीचा. पचायला हलकं असतं आणि लवकर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि शक्यतो खाताना तुम्ही छोटा घास घ्यायचा आहे जेवताना आणि तो अगदी चावून-चावून खायचा आहे. आणि पाणी जेवताना अजिबात प्यायचं नाही आहे. जर तुम्ही पाणी भरपूर पिलं तर मग बघा तुमचं वजन काही कमी होणार नाही. त्यामुळे जेवताना फार कमी पाणी प्यायचं आहे. अगदी अगदी एकच घोट पाणी प्यायचं आहे किंवा छोट्या भुकेसाठी असं तुम्ही मेथी डिंकाचा लाडू असं वेगवेगळं बनवून ठेवायचं. फुटाणे वगैरे, गुडदाणे असं छोट्या भुकेसाठी एखादं ॲपल, एखादं बनाना असं खाऊ शकता. भरपूर असतं. फक्त कसं आपल्याला ती सवय झालेली असते फास्ट फूड खाण्याची, त्यामुळे आपलं
पोट तेच मागतं. आता तुम्हाला खोटं वाटेल, माझे जे मी रोजचे कुर्तीज वेअर करते ते अक्षरशः मला सैल होतात आणि मला फिटिंगमध्ये घालायची सवय आहे. त्यामुळे मी आत्तासुद्धा बघा माझं एक ड्रेस मी फिटिंग केलेला आहे. म्हणजे माझं जवळपास बघा 4 ते 5 किलो वजन कमी झालेलं आहे आणि मी असं कुठलंही डाएट केलेलं नाही किंवा मी कुठलंही योगा सेंटर, जिम जॉईन केलेलं नाही. तुम्ही माझे डेली व्लॉग पाहताय. मी घरातच असे व्यायामाचे प्रकार वेगवेगळे करते. त्यासोबत असा आहार बनवते. घरातच असं भाजी भाकरी, रस्सा भाजी भाकरी याचं जास्त असं मी आहारामध्ये समावेश करायला लागली. त्याचबरोबर बघा फ्रूट आणि फ्रूट तर मी कधी खात नव्हती एवढं, म्हणजे फारसं मला असं जास्त आवडत नाही, पण तरी पण मी घ्यायला लागली. असं मी सवय केली हळूहळू सगळ्या गोष्टींची आणि जे शरीरासाठी चांगलं आहे त्याच गोष्टी मी करायला लागली. तर खरंच छान वाटतं, म्हणजे ॲक्टिव्ह राहतं आपलं शरीर. नक्की असे बदलाव करा तुम्ही, तुम्हाला बघा नक्की फरक पडेल. तर आता मी असं बघा वाटण वगैरे वाटून ठेवते, म्हणजे पटकन असं आपल्याला कुठलीही घाईच्या कामाला रस्सा भाजी करता येते. तर असं 2 ते 3 दिवसांसाठी मी असं वाटण वाटून ठेवते बिना पाण्याचं, म्हणजे ते फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस सहज राहतं. जर तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर असं तुम्ही वाटण वाटू शकता, म्हणजे पटकन असं रस्सा भाजी कुठलीही करू शकता. कधी कधी आपल्याला कंटाळा येतो की अरे काय भाजी करावी सुचत नाही किंवा मग मसाला वाटायचा कंटाळा करतो. तर असं आपण छोटी मोठी कामं आपण स्वतः असं केली ना तर मग बघा कामं सोपी होऊन जातात आणि आपल्याला काही ना काही दिवसभरामध्ये सुचत राहतं. डोक्यात असे नको ते विचार येत नाही. आपल्या कामावर फोकस करायचा आणि जेवढं तुम्ही बाहेर लक्ष कमी द्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर एका ताईंनी मला कमेंट केली होती काल का परवाच्या व्हिडिओमध्ये की ताई मेंदू ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर व्हिडिओ बनवा, की खूप असं डिस्टर्ब वाटतं, कधी कधी एकटं वाटतं. तर त्यावर ऑलरेडी मी 1 ते 2 व्हिडिओ बनवलेले आहे, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की मेंदू ॲक्टिव्ह कसा करायचा आणि आपण त्यासाठी काय केलं पाहिजे. तर भरपूर साऱ्या मी तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत की ज्या मी फॉलो करते आणि जे मी करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. आणि पहिलं कुठलीही गोष्ट जर काही असेल स्किन केअर किंवा काही वेट लॉसबद्दल तर ते पहिलं मी टेस्ट करते, त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. आता हे जे मी फॅट कटर ड्रिंक तुम्हाला दाखवलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे 3 ते 4 प्रकारचे ड्रिंक व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, तर त्याने मला बराच फरक पडला. त्यामुळे मी तो तुमच्या सोबत हे व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने बनवायचं ते. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवडलं, पटलं तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. तर आता तुम्ही माझा फोटो बघितला असेल तर साडीमध्ये बिलकुल असं पोट दिसत नाही, एवढं माझं पोट कमी झालेलं आहे. तर हे मी पाणी कंटिन्यू घेतलेलं आहे. जवळपास हे पाणी मी 2 ते 3 वर्षापासून घेते आहे. ओवा बडीशोप जिऱ्याचं पाणी, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओला पण तुम्ही खूप सारं भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि हे ओवा बडीशोप जिरं हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचं. तुम्ही वाटीचं प्रमाण करू शकता किंवा 50 ग्रॅम असं क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर ते घ्यायचं, त्यानंतर ते कढईमध्ये किंवा तव्यावर असं व्यवस्थित भाजायचं आणि अगदी नॉर्मल गॅसवर, जास्त भाजायचं नाही आहे, नॉर्मल गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड झाल्यानंतर हे मिक्सर जारमध्ये ग्राइंड करायचं. याची फाईन पावडर अशी तयार करायची आणि ती पावडर अगदी तुम्ही 3 ते 4 महिने एकदा बनवलं तर वापरू शकता, खराब होत नाही, साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे. हे बघा, हे असं मिक्सर जारमध्ये ती ग्राइंड करायची आणि ती एका डब्यामध्ये कंटेनरमध्ये भरून ठेवायची आणि रोज रात्री जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने हे पाणी तुम्ही घ्यायचं आहे. आता याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. तर घरातल्यांनी सगळ्यांनी घ्यायचं. आता हे मी सगळ्यांसाठी, म्हणजे माझी 2 मुलं आणि नवरा आणि मी, असं आम्ही चौघांसाठी मी हे पाणी ठेवलेलं आहे बघा. तर यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी घालायचं आणि हे उकळल्यानंतर असं घ्यायचं आहे, न गाळताच.